अगदी कमी वेळेत भरपूर चवीचा आणि कुकरमध्ये झटपट होणारा गरमागरम मसाले भात. तुम्ही हॉस्टेलवर असाल, कामावरून थकून घरी आला असाल किंवा स्वयंपाक करायला जास्त वेळ नसेल, तर हा भात तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग पाहूया याची सोपी आणि अचूक कृती. सनिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवा आणि त्यात 3 मोठे चमचे साजूक तूप घाला. तूप गरम झालं की आपण यात फोडणीचे साहित्य घालूया. फोडणीसाठी 1 चमचा जिरे, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडस लवंग, तमालपत्र, कढीपत्ता घालून त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून छान हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतला की अर्धा कप फ्रोझन मटार आणि एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ होऊ द्या. आता यात आलं लसूण पेस्ट घालून तिचा कच्चा वास जाईपर्यंत 1 मिनिट परतून तांदूळ स्वच्छ धुवून घालायचे. म्हणजे तांदूळ आणि फोडणी मंद आचेवर 2 मिनिटं छान एकत्र परतून घ्यायचं. आणि हो, याच वेळी वरतून 1 चमचा साजूक तूप घालायचं. याचं कारण असं आहे, तांदूळ तुपात परतल्यामुळे एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो. चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया. 1 पेला तांदळाला 1.5 पेला पाणी घालूया. गरम करून पाणी घालायचं. कुकरचे झाकण लावा आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या होऊन द्या. कुकरची हवा पूर्णपणे आपोआप जाऊ द्या. बघा इथे आपला किती भात मोकळा झालेला आहे. एकदम हलका हलका झालेला आहे. हा मसाले भात तुम्ही घरी करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल या नोटिफिकेशनवर क्लिक करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया सानिका किचन या चॅनेलवर. धन्यवाद.